गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनल वरती. आणि समर्पण या आपल्या विज्ञान भाग 1 आणि भाग 2 मराठी मीडियम आणि सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांच्या या 2027 महाराष्ट्र बोर्डच्या नवीन फ्रेश बॅच मध्ये बरेच मुलं आता हळूहळू जमा होतील. सो फास्ट आपल्या मित्रांना सांगा की आपलं लेक्चर सुरू झालंय. आपण प्रत्येकाची वाट बघूया जेणेकरून आपण लेक्चरला सुरुवात करूया. खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स येतोय. आय होप सो तुम्ही छान अभ्यास करताय. वेळोवेळी मिळणारे आयएमपी पीवायक्यू असतील, आयएमपी क्वेश्चन असतील, आयएमपी नोट्स असतील, जेवढा काही स्टडी मटेरियल 2027 बोर्ड एक्झाम साठी, त्याचबरोबर तुमच्या शाळेतल्या एक्झाम साठी ज्या गोष्टी कामाच्या आहेत, हा सर्व स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांसाठी आपल्या व्हॉट्सअप ऑफिशियल ग्रुपवर असेल किंवा टेलिग्रामच्या ऑफिशियल ग्रुपवर असेल. सायन्स वाला दादा हाच आपला ऑफिशियल ग्रुप असतो. तिथे तुम्हाला हा सर्व स्टडी मटेरियल येऊन जातो. अगदी आपले व्हॉट्सअप ग्रुपचे आतापर्यंत 2-2 ग्रुप क्रिएट झालेले आहेत आणि ऑलमोस्ट ते फुल होणार किंवा फुल झालेले आहेत. सो ज्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देताय, आय होप सो की असाच तुमचा रिस्पॉन्स हा तुमच्या अभ्यासातून तुमच्या मार्कांमध्ये बदलेल अशी मी आशा करतो. आता आपल्याला बघायचे पोरांनो लेक्चर नंबर 3. आज वार आहे शनिवार, तुमच्या सर्वांचा आवडीचा वार, कारण आज येणार आहे आपल्या ह्या चॅप्टरच्या पूर्ण नोट्स. आपण विज्ञान भागचा चॅप्टर नंबर 2 हा आज पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत. खूप मस्त चॅप्टर होता. जसं मी तुम्हाला सांगितलं 6 ते 7 मार्क्सचं वेटेज या चॅप्टरला. त्यामुळे ह्या चॅप्टरचे कुठलेच पॉइंट स्किप करू नका. ज्या वेल स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला नोट्स मिळते त्या नोट्सचा छान वापर करा. ज्या बऱ्याच मुलांना नोट्स का वापरायचे राजा रे, बऱ्याच मुलांना माहिती नसतं 10वीला आल्यावरती की नोट्स कशा काढायच्या आहेत. ज्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात ना त्या अशा फॉर्मॅट मध्ये की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अभ्यास करताना बोर होणार नाही. ज्या ज्या टॉपिक रिलेटेड प्रत्येक इमेज ऍड केलेली असते, सोप्या पद्धतीने मांडणी केलेली असते, एक तुम्हाला फ्लो चार्ट दिलेला असतो जेणेकरून तुमच्या प्रत्येक गोष्ट लक्षात राहावी, हा मेन उद्देश आहे. कन्सेप्ट क्लिअर करणं. बघा बोर्डला जाताना तुम्ही सगळ्या 10 चॅप्टरचा जर का रट्टा मारत गेले ना पोरांनो, तर तुम्ही एके दिवशी विसरून जाणार आहे. पण जर तुमच्याकडे नोट्स असतील, तुम्ही स्वतः नोट्स काढलेल्या असतील किंवा सायन्स वाला दादाच्या नोट्स असतील, त्यातून जर का तुम्ही रेग्युलर बेसिसवर छान अभ्यास केला की नाही, की तुमच्या अजिबात विसरून जाण्याच्या गोष्टी ह्या होणारच नाहीये. कारण की आपल्याला वर्षभर जो काही अभ्यास केलेला आहे तो वर्षाच्या शेवटी एक दिवसाचा पेपर ठरवणार आहे की तुम्ही वर्षभर काय मेहनत केली आहे. असं म्हणतात ना, रिझल्ट एंड ऑफ द डे काय मॅटर करतं, तुमचा रिझल्ट कधी येणार आहे, आज थोड्या अभ्यासाने सुरुवात केली तर रिझल्ट येणार आहे. सीधी बात, नो बकवास. सुरुवात करूया या आपल्या चॅप्टर नंबर 2 च्या शेवटच्या लेक्चरला. तर आता आपल्याला बघायचे पोरांनो पेशी विभाजनाचे प्रकार. काय बघायचे रे राजा, पेशी विभाजनाचे प्रकार. काय बघायचं रे आपल्याला, पेशी विभाजनाचे प्रकार. बघा पोरांनो, वारंवार एक गोष्ट सांगतोय, जेव्हा जेव्हा मी एखादी गोष्ट बोलतोय ना, तुम्हाला ती गोष्ट घरात बसून रिपीट करायची आहे. आणि ज्यावेळेस मी सांगेन की चॅट मध्ये तुम्हाला एक गोष्ट टाकायची, फास्ट कमेंट करा पोरांनो, त्यावेळेसच तुमची कमेंट आली पाहिजे. गरजेचं नाही की तुम्ही कमेंट केलीच पाहिजे. तुम्ही रिपीट करताय, व्हेरी वेल अँड गुड. जर तुम्हाला कमेंट करता येते तर तुम्ही कमेंट करा. पण जर कोणी फालतूच्या बेनकामाच्या कमेंट जर का आता कमेंट बॉक्स मध्ये दिसल्या, त्या मुलाला डायरेक्ट रिस्ट्रिक्ट केलं जाईल. त्याला अकाउंट वरचे व्हिडिओ दिसणार नाही. कारण ही मेहनत कोणासाठी चालू आहे, तुमच्यासाठी चालू आहे. तिथे तुम्ही जर का इकडे तिकडे एकमेकांना मेसेज करणार, हाय हॅलो, जेवला का, खाल्ली का, मी कोण, तो कोण, नाही. एकदा आहे ना, ज्यावेळेस सेमी मीडियमचे लेक्चर चालताना एकदा बघायला आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बेफालतूपणा दिसणार नाही. एकदम फोकस देऊन प्रत्येक गोष्ट बघत असतात. कारण समर्पण बॅचचा मेन उद्देशच आहे डेडिकेशन. जर तुमचं असेल, एका फोकसने तुम्ही अभ्यास करणार असाल तर अचीवमेंट ही तुमची होणार. तर पेशी विभाजनाचे प्रकार बघा पोरांनो, पेशी विभाजन का महत्वाचं आहे हे आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलंय. त्यामुळे म्हणजे आपल्या मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे. ते लेक्चर जर का नसेल बघितलं तर आधी ते लेक्चर बघायचंय, मग याला सुरुवात करा. कारण की पेशी विभाजन हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला सांगा, एक रिकॅप तुम्हाला छोट्या भाषेत सांगतो. आपण लहान होतो बच्चा, नन्ना मुन्ना राई हूं, देश का सिपाही हूं. लहान होतो, छोटा बच्चा होतो आपण. या छोटा बच्च्यापासून डायरेक्ट 21 वर्षाचे घोडे झालो आणि डायरेक्ट लग्नाच्या मंडपात आणि दशदिशी माळ घातली. असं झालं का? असं झालंय का? नाही.
मग मला सांगा पोरांनो, आपण हळू जे लहान पोरं होतो तसं मोठं झालं कसे? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, असं होतं का आपण लहान बाळ होतो, माई म्हटली चला मी बाळाचे हात धरते, वडील म्हणाले मी पाय धरतो, हे हैशा जोर लगा के हैशा असं ताणत गेले आणि मग तुमचा मोठा बाळ झाला, असं झालंय का? नाही. मग काय झालं पोरांनो, आपली जी पूर्ण शरीर आहे, आपली जी पूर्ण बॉडी आहे कशापासून तयार झालेली आहे रे? माझ्या पूर्ण माहिती आहे आपली बॉडी ही सेल पासून तयार झालेली आहे, पेशींपासून तयार झालेली आहे. कशापासून तयार झालेली रे? पेशींपासून तयार झालेली आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय आहे रे राजा? पेशी रे पेशी. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय आहेत रे? पेशी. मग जर आपलं शरीर पेशींपासून तयार झालं असेल तर आपल्या शरीरातल्या जर का पेशी वाढल्या तर काय वाढेल? शरीर. पेशी वाढल्या म्हणजे काय वाढेल? शरीर वाढेल. मग ह्या पेशी वाढणार तरी कशा? तर मग असं म्हणतात ना की ज्या काही गोष्टींना चांगलं व्हायचं असेल तर आधी विरह होणं इम्पॉर्टंट आहे. एक दोनों से जुदा होना, पेशी विभाजन. मग पेशी विभाजनाचे आता प्रकार आपल्याला बघायचे आहेत पोरांनो. चला तर पेशी विभाजनाचे प्रकार काय? पेशी विभाजनाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात रे? 2 प्रकार. जसं मी ऍक्शन करतोय ना, 2 प्रकार पडतात. तुम्ही पण तिकडे घरात बसून करायची. बघा पेशी विभाजनाचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. कोणकोणते प्रकार आहे पोरांनो? पहिला आहे सूत्री विभाजन. कुठलं विभाजन आहे रे? सूत्री विभाजन. कुठलं विभाजन आहे रे? सूत्री विभाजन. कुठलं विभाजन रे? सूत्री विभाजन. पेशी विभाजनाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. पहिलं कोणतं आहे? सूत्री विभाजन. कुत्री विभाजन नाही, सूत्री विभाजन. कोणतं विभाजन? सूत्रीचं विभाजन. दुसरं आहे अर्धसूत्री विभाजन. कुठलं विभाजन आहे रे? अर्धसूत्री विभाजन. पेशी विभाजनाचे 2 प्रकार सांगा. लगेच माझे पोरं म्हणतील सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन. सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन. रिपीट. जेवढ्या गोष्टी रिपीट तेवढं डोक्यात फिट. रिपीट रिपीट डोक्यामध्ये फिट. सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन. सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन. मग सूत्री विभाजनामध्ये कशात काय काय होतं? कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये होतं. सूत्री विभाजन कोणामध्ये होतं? कायिक पेशी म्हणजेच कायिका पेशी आणि मूल पेशींमध्ये होतं. अर्धसूत्री विभाजन हे जनन पेशींमध्ये होतं. कोणामध्ये होतं? जनन पेशींमध्ये होतं. पोरांमध्ये दादा ही कायिक पेशी मूल पेशी म्हणजे काय? मला सांगा, आपल्या हाताला खरचटलं पोरण, हाताला लागलं, डायरेक्ट ऑपरेशन वगैरे करतो का आपण? नाही. आपली जखम ही भरून निघते. शाळेमध्ये तुम्ही गेम खेळता, कबड्डी खो खो खेळता, पडतात धडपडतात, पळापळीचे गेम खेळतात आणि पडून जातात तुम्ही. मग हे पडल्यानंतर गेम तुमचा ज्यावेळेस होतो आणि तुम्ही पडून जाता, मग त्याच्यानंतर त्यावेळेस जी आपण ज्याला मराठी भाषेत खपली येणे, जखम भरून निघते आपली. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? हा. मग ही जखम जी भरून निघते ती कशामुळे? तर या कायिका पेशी किंवा मूल पेशींमधून निघते. अर्धसूत्री विभाजन जनन पेशी. कुठल्या पेशी रे? जनन पेशी. जनन पेशी म्हणजे काय? तुमच्या की गुणसूत्रे जिथे तयार होतात, गुणसूत्रे जेव्हा ज्याला आपण म्हणतो जेनेटिक मटेरियल, सेमी मीडियम मध्ये सांगायचं पण आपल्या मराठी मीडियम साठी काय? जनन पेशी. जिथे गुणसूत्रे वगैरे ह्या ज्या गोष्टी तयार होतात, तो तुमचा डीएनए, डिऑक्झिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, हे जे सगळ्या गुणसूत्र रिलेटेड गोष्टी तयार होतात त्या कशामध्ये? जनन पेशींमध्ये. कोणामध्ये रे? जनन पेशींमध्ये. मग आता हे जे सूत्री विभाजन आहे ना, याचे काही टप्पे महत्वाचे. कुठले कुठले टप्पे? वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण बघतोय पोरांनो. हा जो टॉपिक आहे हा मिनिमम 3 मॅक्सिमम 4 ते 5 मार्क्स साठी विचारला जातो असा टॉपिक आहे. त्यामुळे अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नका. जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका, एक एक गोष्ट ऐका. लेक्चर संपल्यानंतर परत एकदा हा पार्ट पुन्हा बघा. मी बघा 2 लेक्चर सेपरेट घेतले आणि फक्त या शेवटच्या 2 टॉपिक साठी पुस्तकात बघितलं तर अगदी 2 पेजेस आहे, त्याच्यासाठी मी एक सेपरेट लेक्चर तुमचं ठेवलेले. का? काहीतरी कारण असेल ना रे राजा, काहीतरी इम्पॉर्टंट असेल ना रे, त्याच्यामुळे तुम्हाला असं इम्पॉर्टंटली महत्व पटवून देणं या लेक्चरचं, यासाठी एक सेपरेट लेक्चर यासाठी ठेवलं. बघा सूत्री विभाजनाचे कुठले कुठले प्रकार आहेत म्हणजे आपण टप्पे बघतोय. पहिला टप्पा पूर्वावस्था. कुठली अवस्था? पूर्वावस्था. कुठली अवस्था? पूर्वावस्था. दुसरा आहे पोरांनो मध्यावस्था. कुठली अवस्था रे? मध्याची अवस्था. कोणाची अवस्था? मध्याची अवस्था. कोणाची अवस्था? मध्याची अवस्था. मध्यावस्था. मध्यावस्था. रिपीट. पुढे
पाच्छावस्था. कोणत्या अवस्था? पाच्छावस्था. कोणत्या अवस्था? पाच्छावस्था. कोणत्या अवस्था? पाच्छावस्था. पुढे अंत्यावस्था. अंतिम दर्शन हो रे पिता. अंतिम अवस्था. अंत्यावस्था. कुठल्या अवस्था? अंत्यावस्था. कुठल्या अवस्था रे? अंत्यावस्था. पूर्वावस्था, मध्यावस्था, पाच्छावस्था, अंत्यावस्था. पूर्वावस्था, मध्यावस्था, अच्छावस्था, अंत्यावस्था. वस्था रे वस्था. चार अवस्था. किती अवस्था आहे? 4. पूर्वावस्था, मध्यावस्था, पाच्छावस्था, अंत्यावस्था. पूर्वावस्था, मध्यावस्था, पाच्छावस्था, अंत्यावस्था. पाठ. रिपीट रिपीट, डोक्यात फिट. चलो, झालंय पोरांनो 4. या महत्वाच्या पोरांनो. आता बघा, एवढं रिपीट करून घेतलं का झालं? उदाहरणार्थ मी सगळं एक्सप्लेन केलंय आणि माझे मुलं जर का पेपरात जर का विसरून गेले, बाकी त्यांसारखं नाहीये. आपले हे सायन्स दादाची पोरं आहे. मग काय? जुगाड काय करणार? पोरांनो मला सांगा, पेशी विभाजनाचे 2 प्रकार हे तुम्हाला पाठ करता येतील? ऑब्वियस आहे, खूप छोटे. मग माझे पोरं, पेपरात जर का पेशी विभाजन विचारलं, मोठी डायग्राम काढायची, बॉक्स काढा. पेशी विभाजनाचे प्रकार, लाईन्स द्या खाली 2. कोणकोणते? सूत्री, अर्धसूत्री. किती पेजेस भरले? मिनिमम 3 ते 4 लाईन भरल्या. त्याच्या खाली हा जेवढा चार्ट आहे तो काढा. पूर्वावस्था, मध्यावस्था, पाच्छावस्था. लक्षात राहील, हे लिहा. त्याच्यानंतर पूर्वावस्था लिहायचं, मस्त 2 अंडरलाईन मारायचं. अरे वा, छान हुशार मुलगा आहे, छान अंडरलाईन वगैरे करतोय, पेपर प्रेझेंटेशन. त्याच्यामध्ये त्याच्या रिलेटेड थोडंफार लिहून यायचं. 2 लाईन लिहू शकता काहीतरी. मध्यावस्था 2 लाईन लिहू शकता. बेचोक 4 आहे ना, एका याला 2 2 2 2. किती ओळी झाल्या? 8 ओळी. 8 ओळी काहीतरी लिहिण्यात. हे आपण लिहू, त्याच्या खाली अंडरलाईन मारू, म्हणजे अजून एक ओळ सोडून लिहायचं, अजून एक ओळी भरणार. मिनिमम 10 ते 15 ओळी सूत्री विभाजनाच्या न काही करता. तर असं चालतं, चालून घ्यावं लागतं. काहीही न लिहिण्यापेक्षा काहीतरी लिहिलेलं चांगलं. एक महान व्यक्ती म्हणून गेले, पेपर हा गोरा ठेवण्यापेक्षा पेपर हा काळा करून या. काळा करून या. तुम्ही किती अभ्यास केलाय ना, यापेक्षा तुम्ही पेपरात किती लिहिलेलं आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे बाबा. चला, आता अर्धसूत्री विभाजनाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. कोणकोणते टप्पे आहेत रे? अर्धसूत्री विभाजन भाग 1, अर्धसूत्री विभाजन भाग 2. बाहुबली 1, बाहुबली 2 असे 2 बाहुबली आहेत, महाराजे आहेत. आतापर्यंत पेपराला अर्धसूत्री विभाजन विचारलं गेलेलं नाहीये. तुम्हाला समजलंय मला काय म्हणायचंय? मे बी 2027 वालों बच्चों, आपके लिए इनका हार्दिक प्रदर्शन हो सकता है, बोर्ड के पेपर में दिख सकता है. मग अरे दादा बोलला होता, ट्रिक सांगितली होती, ओळी कशा भरवायच्या सांगितल्या होत्या, डायग्राम काढायला सांगितली होती. लक्षात येईल ना? चलो बच्चा, सर हे सगळं लक्षात आहे का तुम्हाला? कुठले टाइप्स आहेत सगळे महत्वाचे? चलो, यानंतर आपल्याला सगळ्यात बेसिक गोष्ट माहिती आहे. ही काय रे पोरांनो? ही आहे पोरांनो तुमची माझी सगळ्यांच्या शरीराची बनलेली पेशी. काय आहे रे? पेशी. या पेशीच्या मध्यभागी एक जो गोल आहे, लाल कलरचा गोळा आहे, तो काय गोळा आहे रे पोरांनो? याला आपण म्हणतो केंद्रक. काय म्हणतो? केंद्रक. काय म्हणतो रे? केंद्रक. आता हा जो केंद्रक आहे, याच्यापासून ते जो बाहेरचा जो भाग आहे, याच्यापर्यंत, याच्यामध्ये जे ही झोपायची जागा आहे का? तिथे झोपायला जायचंय का आपल्याला? नाही. मग ही जागेला आपण म्हणतो पेशी द्रव्य पटल. काय म्हणतो? पेशी द्रव्य पटल. काय म्हणतो? पेशी द्रव्य पटल. रिपीट कर. काय म्हणतो? पेशी द्रव्य पटल. काय म्हणतो? पेशी द्रव्य पटल. आता जो बाहेरचा गोल सर्कल आहे, जो गोल सर्कल गोल आहे आपला, जो बाहेरचा पूर्ण शेवटची कडा, त्याला म्हणायचं पेशी भित्तिका. काय म्हणायचं? पेशी भित्तिका. काय म्हणायचं? पेशी भित्तिका. आता आहे ना, जे आपले पहिलेपासून बॅच करणारे पोरे त्यांना लगेच लक्षात येईल, अरे दादाने आपल्याला पहिले पण ही गोष्ट सांगितलेली होती. बेसिक जे पहिलं लेक्चर आहे आपल्या अनुवंशिकता आणि उत्क्रांतीचं, पहिलं लेक्चर बऱ्याच मुलांनी, ऑलमोस्ट माझ्या मते 6 ते 7 हजार बस त्याचे वॉचिंग आहे आतापर्यंत. एवढ्या मुलांनी ते बघितलेलं लेक्चर. बेसिक ज्याचा क्लिअर असेल ना, पाया, मी नेहमी सांगतो, पाया भक्कम असेल, त्याच्यावर कितीही मजली इमारत बांधली ती इमारत पडत नाही. पाया कमकुवत आहे, बिल्डिंग बांधताय छान सुरेख, एके दिवशी डायरेक्ट म्हणाले फोटोंनाहार विश्वास नाही असं होणार. समजलं पुराण? पेशी
पेशींचे बेसिक कन्सेप्ट समजले. आता आपण खूप इम्पॉर्टंट आणि काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. बऱ्याच वेळा असं होईल थोड्याशा गोष्टी समजणार नाही कदाचित फर्स्टली, बिकॉज हा टॉपिक तसा आहे. बट खूप काळजीपूर्वक ऐका, एक एक गोष्ट खूप महत्वाची तुमच्यासाठी सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न करतो. बघा, सूत्री विभाजन म्हणजे पेशी विभाजन. आता काही पेशी व मूल पेशी सूत्र विभाजनाद्वारे विभाजित जातात. काही पेशी आणि मूल पेशी कोणाद्वारे विभाजन होतं? सूत्र पेशी विभाजनाद्वारे. काही पेशी आणि मूल पेशी यांचं विभाजन कोणाद्वारे होतं? सूत्री विभाजनाद्वारे होतं. ह्या काही पेशी आणि मूल पेशी म्हणजे नक्की काय आहे? आपली जी हाताची स्किन आहे, त्वचा आहे, ही त्वचा जर का खरचटली, कुठे लागलं, जखम भरून निघते. हे भरून निघण्याचं काम कोण करतो? तुमच्या काही पेशी, मूल पेशी. मूल पेशींचे बरेच सारे वापर आहे, हे आपल्याला पुढच्या काही चॅप्टर्स मध्ये शिकायचेच आहे. सूत्री विभाजनाचे मुख्यतः 2 टप्प्यांमध्ये पूर्णता होते. कोणते? केंद्रक विभाजन आणि पेशी द्रव्य विभाजन. जो काही पेशी आहे, पेशीच्या मध्ये एक केंद्रक असतो, या केंद्रकाचं विभाजन होतं, पहिली स्टेप. दुसरी स्टेप पेशी द्रव्य विभाजन. पेशी द्रव्य म्हणजे काय? केंद्रक आणि पेशी भित्तिका यांच्यामध्ये जे अंतर आहे, झोपण्याची जागा आहे का ती, जे मी तुम्हाला आता सांगितलं, त्याला म्हणायचं पेशी द्रव्य विभाजन. ह्या 2 गोष्टी झाल्या की तुमच्या पेशींचं विभाजन होतं. पुढे पूर्वावस्था. पहिले कोणती रे? पूर्वावस्था. आता नीट बघा, तुम्हाला काही गोष्टी मी सांगतो. हा जो आहे आपली एक पेशी आहे, पेशीच्या मध्ये एक केंद्रक आहे. केंद्रक जर का तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, डायग्राम ऑब्झर्व करा, ऑटोमॅटिक इकडे देऊ. केंद्रक जर का नीट ऑब्झर्व केलं ना पूर्ण तुम्ही, तर हे केंद्रक तुम्हाला पूर्ण असं गोलाकार दिसतंय का? नाही बघा, मध्ये मध्ये खड्डे पडलेले दिसतात. बघा नीट दिसतात का रे? पूर्ण गोल दिसतोय का रे राजा? नाही, थोडे मध्ये मध्ये काय पॅचेस, खड्डे पडलेले दिसतात. बरं, दुसरी गोष्ट, जे काही गुणसूत्रे मध्ये दिसते बघा तुम्हाला, छोटे छोटे बारीक बारीक दिसतात. खूप मोठे आहेत का रे? अजिबात नाही. त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला बघा असे 2 छोटे छोटे ग्रीन ग्रीन हिरव्या हिरव्या रंगाचं काहीतरी दिसतंय, त्याला नक्की काय म्हणायचं ते आपल्याला बघायचं. त्याच्या आजूबाजूला तुम्हाला म्हातारीचे केस कसे दिसतात, तसे बघा असे हळूहळू जे काय म्हणतो आपण त्याला वायर सारखं, केसांसारखं दिसतंय का? बारीक बारीक लाईन्स अशा जात आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व होत आहेत. ह्या सगळ्याला काय म्हणायचं ते आपल्याला पूर्वावस्थेमध्ये द्यायचंय. मग पहिल्यांदा पूर्वावस्थेमध्ये तुमची पेशी अशा पद्धतीने असते. इथे काय होतं? गुणसूत्रे. पातळ धाग्यासारख्या गुणसूत्रांचे संगणन सुरू होते. गुणसूत्रे हे पातळ धाग्यासारखे असतात. त्यांचे संगणन म्हणजे काय? जवळ जवळ एकमेकांजवळ जवळ यायला त्यांची सुरुवात झाली. ती अखूड व जाड होतात. अखूड आणि जाड होतात. अर्धगुणसूत्रे जोडी सहित दिसू लागतात. जोडपय हे बाबा, जोडी सहित. गुणसूत्रे एकटे दिसतात का तुम्हाला? दादा एकटे म्हणजे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, हे जे गुणसूत्रे आहेत कसे दिसतात रे? बघा, एक्स सारखे, एक्स सारखे दिसतात ना. एक्स म्हणजे ती वाली एक्स नाहीये, हा एक्स सारखे दिसतायत हे. मग एक्स हा एक कट केला, हा एकच राहिला ना पुरण. हा म्हणजे एकटा, हा म्हणजे दुकटा. जोडी सहित येते. अर्धगुणसूत्रे जोडी सहित दिसू लागतात. पुढे तारा केंद्र. तारा केंद्र म्हणजे काय माहिती का? जे जे तुम्हाला हिरवे हिरवे कलरचे 2 बिंदू दिसतात बघा, एक ह्या टोकाला, एक ह्या टोकाला. दिसतंय का? पटकन बघा डायग्राम मध्ये दिसतंय. हा, त्याला म्हणायचं तारा केंद्र. काय म्हणायचं रे? तारा केंद्र म्हणायचं. तारा केंद्र हे द्विगुणन होते. 2-2 एकच असतो तो, त्याचे किती झाले? 2. म्हणजे त्याला काय म्हणायचं? द्विगुणन होते. तारा केंद्र हा एक असतो, त्याचं द्विगुणन होतं. द्विगुणन म्हणजे काय? एकाचे 2, एकाचे 2. प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध बाजूच्या ध्रुवांकडे जाते. तारा केंद्र जर तुम्ही नीट बघितलं, विरुद्ध, एकेका टोकाला एकेका टोकाला गेला आहे. तूर्कतंतू तयार होऊ लागतात. अरे दादा, काय शब्द आहे तूर्कतंतू? म्हातारीचे केस. कोणाचे केस? म्हातारीचे केस. म्हणजे काय दादा? म्हातारीचे केस कसे पातळ, छोटे छोटे, एकदम बारीक बारीक झालेले असतात. ते बघा, तो आपला जो हे तारा केंद्र आहे 2 हिरव्या हिरव्या कलरचा, त्याच्या आजूबाजूने असे केस गेलेले दिसतात तुम्हाला साइड साइडने. हा, याला म्हणायचं तूर्कतंतू. हे तूर्कतंतू तयार होत आहेत. काय होत आहे? तूर्कतंतू तयार होत आहे. केंद्रकातील बदल. आता केंद्रकात काय काय बदल होतोय? केंद्रपटल नाहीसे होऊ लागतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, जो केंद्रक आहे पूर्ण गोल दिसतोय का? नाही, छिद्रे छिद्रे म्हणजे पॅचेस पडलेले आहेत. केंद्रिका नाहीसी होऊ लागते. केंद्रिका पण काय? नाहीशी होते. हे झालं पहिली पूर्वावस्था. कोणती अवस्था? पूर्वावस्था. कोणाची अवस्था? पूर्वाची अवस्था. पुढे मध्यावस्था. कोणती अवस्था? मध्यावस्था. मग मध्यावस्था मध्ये काय होतं राजा? केंद्रक पटल
केंद्रक पटल पूर्णपणे नाहीसे होते. केंद्रक दिसतोय का? अजिबात दिसत नाहीये दादा. केंद्रक दिसतोय का रे कोणाला? नाही तो कोणी म्हणत दादा मला तर दिसतोय, मी पण येतो तुझ्या तिथे, मग मला दाखव केंद्रक कुठे दिसतोय. केंद्रक दिसतोय का? अजिबात नाही. केंद्रक अजिबात दिसत नाही बाबा. पुढे गुणसूत्रे संगणन पूर्ण होते. आता गुणसूत्रे पूर्णपणे संगणन एका लाईनीत आले बघा, जवळ जवळ आले एकमेकांच्या. अर्धगुणसूत्रे जोडी सहित स्पष्ट दिसतात. जे अर्धगुणसूत्रे हे कोणासोबत आहे? जोडी सहित x x x x सोबत. हे पूर्ण स्पष्ट दिसतात तुम्हाला. आता तुम्हाला असं विचार करावा लागतोय का हे जवळ जवळ आहेत का नाही? नाही, पूर्णपणे स्पष्ट दिसतात तुम्हाला. सर्व गुणसूत्रे विषुववृत्तीय समतलावर मध्यभागी रांगेत मांडली जातात. विषुववृत्तीय आडवे, विषुववृत्तीय समत एक समान याच्यावरती पुराणो रांगेत मांडले गेले. कसे मांडले गेले? रांगेत मांडले गेले. जशी डायग्राम आहे तसं समजून घ्या. आताच सांगतोय मी तुम्हाला. पुढे तुर्कतंतू. तुर्कतंतू जे बाजूला हिरवे हिरवे दोन आहे तुर्कतंतू, लवचिक प्रथिने तंतू तयार करतात. काय होतात? लवचिक प्रथिने तंतू, प्रोटीन जे तयार करतात. प्रत्येक गुणसूत्राच्या गुणसूत्र बिंदू जोडले जातात. आता हे जे गुणसूत्र आहे म्हणजे कोणते एक्स 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 हे बघा एका अशा वायरने जोडले गेले. कशाला जोडले गेले? ते केंद्र बिंदूला. कशाला रे? गुणसूत्र बिंदूला. कशाला जोडल्या गेलेले आहे? गुणसूत्र बिंदूला जोडल्या गेलेले आहेत. विरुद्ध ध्रुवांवरील दोन्ही तारा जे आहेत, जे विरुद्ध ध्रुव आहे, एक ह्या साइडला एक ह्या साइडला, ह्याच्या दोन्ही तारा केंद्र आहे हे ताणले गेले. बघा असं वाटतंय ते काय करतायत? ताणताय. गुणसूत्राला काय ताणताय? ताणताय. जोर लगा के हैशा. कॉम्पिटिशन चालू आहे मध्यावस्थामध्ये. कुठल्या अवस्थामध्ये? मध्यावस्थामध्ये. पुढे पाच्छावस्था. कोणती अवस्था? पाच्छावस्था. बघा गुणसूत्र बिंदू. पाच्छावस्था मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होते. पाच्छावस्थामध्ये काय होतं? जे गुणसूत्र बिंदू आहे यांचं विभाजन होतं. गुणसूत्रे वेगवेगळे होतात. बघा तुम्ही आता एक्स एक्स दिसताय का? नाही. हे काय होत आहे? वेगवेगळे व्हायला सुरुवात होते आहे. गुणसूत्रांची हालचाल होते. काहीतरी केल्याने काहीतरी होणार, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. मग काय होणार? अर्धगुणसूत्रे जोडी सहित विरुद्ध ध्रुवांकडे जोडले जातात. अर्धगुणसूत्रे जे आहेत जोडी सहित वेगवेगळे, एक एका टोकाला, एक जोडी एका टोकाला. तुर्कतंतू तंतूंद्वारे ओढल्या जातात. कोणाद्वारे ओढल्या जातात? तुर्कतंतू. जे हिरवे हिरवे त्यांच्याद्वारे काय होतात? ओढल्या जातात. वेगवेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जनगुण्यसूत्रे म्हणतात. वेगवेगळे हे जे वेगवेगळे झाले आहेत जे गुणसूत्रे त्यांना काय म्हणायचं? जन्य गुणसूत्रे म्हणायचं. काय म्हणायचं? जन्य गुणसूत्रे. काय म्हणायचं? जन्य गुणसूत्रे. काय म्हणायचं? जन्य गुणसूत्रे. काय म्हणायचं? जन्य गुणसूत्रे. पुढे गुणसूत्रांचा आकार केळ्यांच्या घडासारखा दिसतो. केळीचा जो घडा असतो बघा त्याच्यासारखा याचा आकार आहे. ओढताना ओढल्या गेल्यानंतर तुम्ही बघा व्ही शेप, व्ही आकाराचा दिसतो. कुठल्या आकाराचा? व्ही आकाराचा दिसतो. पुढे अंत्यावस्था, शेवटची वस्था. कोणाची वस्था? अंत्याची वस्था. कोणाची वस्था? अंत्यावस्था. मग गुणसूत्रे विसंगणन सुरू होते. बघा तुम्ही विखुरले एकमेकांपासून लांब गेले आहे. पुन्हा पातळ धाग्यासारखे तयार होतात. परत एकदा पातळ धाग्यासारखे. एकदम असा धागा कसा आहे? आई बघा ती शिवणकाम करताना ती आई हे करत असते. ह्या धाग्यासारखे दिसतात. दिसेनाशे होतात. हे काय होतात? पूर्णपणे पुरांनो दिसेनाशे होतात. केंद्रकावर प्रत्येक गुणसूत्र संचाभोवती पुन्हा तयार होते. केंद्रकावर म्हणजे काय? जो केंद्रक आहे तो गुणसूत्राच्या संचाभोवती पुन्हा तयार होतो. काळ्या काळ्या कलरचे बघा. दोन जनकेंद्रके, दोन वेगवेगळे काय होतात? जनकेंद्रके तयार होतात. कुठे? अंत्यावस्थामध्ये. कोणामध्ये रे? अंत्याच्या अवस्थामध्ये. आता अर्धगुणसूत्री विभाजन. कुठलं विभाजन? अर्धसूत्री विभाजन. इम्पॉर्टंट, मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे पुराण. चला अर्धसूत्री विभाजनामध्ये काय होतं बघा. एकदम सिंपल मध्ये सांगतोय. हा टॉपिक मी पैंज लावून सांगतो तुम्हाला. पैंज लावून जेव्हा तुम्ही शाळेत शिकणार ना, तुम्ही एकदा मला सांगा कशा पद्धतीने शिकवतो. कोणाला नावं नाही ठेवत पोरांना, बट असे काही टॉपिक असे असतात ना की जिथे थोडंसं तुमच्या साईडने पण लक्ष देणे इम्पॉर्टंट आहे. पण ज्यांना ऑलरेडी शाळेत शिकवलं असेल ते 100% होतील दादा बात तो सही. आपने जिस एनर्जी के साथ सिखाया है दादा और जिस इझी वे मध्ये तुम्हाला सांगतोय ना, इतकं इझी की तुम्हाला असं वाटलं एकदम चिंदी सोपं आहे. हा अवघड काय वाटतं माहिती का? का वाटतं हा टॉपिक? मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगू. त्याचं कारण आहे याच्यातले शब्द.
गुणसूत्र बिंदू, केंद्रक पटल, पेशी द्रव्य. मग हे का कधी लक्षात राहील आपल्या? रिपीट केल्यावर लक्षात राहील. चल, अर्धसूत्री विभाजन. अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. किती टप्प्यांमध्ये पूर्ण होते रे? 2 टप्प्यांमध्ये होते. भाग 1, भाग 2. भाग 1 आणि भाग 2 जनन पेशींमध्ये होते. कुठे होते हे? जनन पेशींमध्ये होते. कुठे होते रे पोरांनो? जनन पेशींमध्ये. आता बघा, जो एक सेल आहे, एक पेशी आहे, या पेशीचे बघा एका पेशीच्या केंद्रकाचे 2 केंद्रक होतात. तुम्हाला डायग्राम मध्ये बघा स्टार्टिंगला. मग दोघांपासून बघा तुम्हाला म्हातारीचे केस तयार होताना दिसत आहे. परत पुढे 2 सेल तयार होत आहे. हा एक पहिला फेज झाला. मग त्याच्यानंतर 2 वेगवेगळ्या पेशी तयार होऊन गेल्या. म्हणजे पेशी तयार झाल्या, त्याच्यापासून सेम प्रोसेस रिपीट. इकडं एकाचे 2. दुसऱ्या फेज मध्ये दोघांचे 4. एकाचे 2. पहिल्या भागामध्ये एका पेशीच्या 2 पेशी, दुसऱ्या भागामध्ये 2 पेशीच्या 4. हम दो हमारे 4. हम तो हमारे 4. जनन पेशी, जर्म सेल होतात वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे. पुढे अर्धसूत्री विभाजन भाग 2. भाग 2 मध्ये काय? भाग 2 हा सूत्री विभाजनासारखाच असतो. भाग 2 कोणासारखा आहे? जे सूत्री विभाजन आहे त्याच्यासारखाच आहे. सूत्री विभाजन आता आपण बघितलं त्याच्यासारखाच आहे. अर्धगुणसूत्र जोड्या वेगवेगळ्या होतात. अर्धगुणसूत्राच्या जोड्या काय होतात? वेगवेगळ्या होतात. 4 एक गुणी पेशी तयार होतात. आता नीट बघा डायग्रामद्वारे सुद्धा. एक पेशी आहे, बरोबर आहे. या पेशींची काय झालं? विभाजन होतं. तुम्ही नीट बघा, XX दिसतोय. आता ज्यावेळेस तुम्ही इकडे ज्यावेळेस याचं विभाजन होतं अर्धगुणसूत्रे बघा, एक पूर्ण जे निळ आणि लाल आहे ना, बघा तुम्ही दुसऱ्या डायग्राम फेज मध्ये एक पूर्ण निळा X आहे आणि एक लाल X आहे, याला म्हणायचं गुणसूत्रे. पण ज्यावेळेस तो एका साईडला आला बघा, पुढच्या साईडला एक साईड निळा आहे, दुसरा साईड लाल आहे, याला म्हणायचं अर्धगुणसूत्रे. काय म्हणायचं? अर्धगुणसूत्रे. आता एखादा म्हणेल, दादा खरं मध्ये पण एक निळा आणि एक लाल असतो का गुणसूत्रे? बाबा असं नसतं ते. हे डायग्राम वरून समजण्यासाठी. मला म्हणायचा अर्थ काय? एक वेगळी पेयर, एक दुसरी पेयर, म्हणजे एक वेगळा भाग एक दुसरा भाग जोडला जातो तेव्हा एक अर्धगुणसूत्री तयार होतो. बरं, याच्याद्वारे 4 एक गुणी पेशी तयार होतात. कशा? 4 एक गुणी पेशी. जर तुम्ही बघितलं बघा, हम तो हमारे 4 तयार झाले. हे कुठे होतं? अर्धसूत्री विभाजन भाग 2 मध्ये होतं. अर्धसूत्री विभाजन भाग 2 मध्ये. पुढे आता अर्धसूत्री विभाजन भाग 1 चं काही डिस्क्रिप्शन. त्याच्यात काय काय लिहायचं आपल्याला बघा. समजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय पुनःसंयोग तयार होते. समजाती एक सारखे जे गुणसूत्र आहे ना, त्यांच्यामध्ये नवीन नवीन बदल व्हायला सुरुवात होते. काय होते? नवीन नवीन बदल घडायला सुरुवात होते. समजातीय गुणसूत्रे 2 संचांमध्ये विभागली जातात. जर डायग्राम मध्ये तुम्ही बघितलं, पहिले 2 आहे, हम दो हमारे 2, वेगवेगळ्या संचांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली जातात. 2 एक गुणी पेशी तयार होतात. 2 काय होता? एक हॅप्लॉइड, एकमेकांसारख्या एक गुणी. 2 एक गुणी पेशी तयार होतात. कुठे? अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये. अर्धसूत्री विभाजन महत्वाचे काय बघा, युग्मक व बीजाणू तयार होते. काय तयार होते? युग्मक आणि बीजाणू तयार होते. एक द्विगुणित पेशीपासून 4 एक गुणी पेशी तयार होतात. एक द्विगुणित पेशीपासून 4 एक गुणी पेशी तयार होतात. पारगतीमुळे जनुकांचे पुनःसंयोग होते. 4ही जन्मपेशी जनुकीय दृष्ट्या एकमेकांशी वेगळ्या असतात. तुला बापरे दादा गड़बड़ तो है दादा. ये टॉपिक जो है अभी तक जितना भी पढ़ाया है उसमें से ये टॉपिक थोड़ा सा डेंजर तो है दादा. डेंजर था. डेंजरचं परत एकदा सांगतो शब्द. हे शब्द तुम्ही वारंवार वाचले, नोट्स मध्ये वाचले की तुम्हाला खूप छान समजेल. हो, हे घेणं काय इम्पॉर्टंट होतं बाबा रे, कारण तुम्हाला महत्व पटलं पाहिजे की हे टॉपिक खूप महत्वाचे आहे. बोर्डला एक सिंपल लॉजिक समजलं का? ज्यावेळेस बोर्ड पेपर तयार करताना तो पेपर असा नाही तयार करत फक्त की फक्त हुशार मुलांसाठीच तयार करतो. पेपर प्रॉपर हा सिंपल फॉर्म मध्ये, मिड फॉर्म मध्ये आणि हाय लेवल स्केल मध्ये अशा सगळ्यांसाठी पेपर तयार केला जातो. ऍटलीस्ट तुम्ही पास झाले पाहिजे इतका पेपर तो सोपा असतोच. त्यावर जाऊन सुद्धा की एक नॉर्मल स्टुडंट सॉल्व्ह करू शकतात असा पण पेपर असतो. आणि एक यांनी खूप चांगला अभ्यास केलाय त्या मुलांसाठी पण पेपर तयार असतो. याच्यामध्ये आतापर्यंत अर्धसूत्री न येण्याचं कारण समजलं का? हा टॉपिक तसा आहे. पण तुम्हाला या गोष्टी समजल्या थोड्याफार काय काही नाही. एकदा नीट बघितलं, वारंवार रिपीट करा. आणि ज्या नोट्स आहेत ना, नोट्स मध्ये याच्यापेक्षा असं सोप्या पद्धतीने सांगतो मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल. सो ते रिपीट करा.
सो फायनली समर्पण, डेडिकेशन, फोकस आणि अचिव्हमेंट. तुमची अचिव्हमेंट झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आहे तुमच्या दादाचा. पण त्यासाठी तुम्हाला रेग्युलर लेक्चर्स करणं, लेक्चर्स कंप्लीट केले की नोट्स रेफर करणं, नोट्स वाचून झाल्या शनिवारच्या दिवशी की लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी तुम्हाला PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुम्हाला मिळत असतं. या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. गाइड मध्ये त्याचे आन्सर, नोट्स मध्ये आन्सर बघायचे. सो भेटूयात आता पुढच्या लेक्चर मध्ये. हे पुढचं लेक्चर असेल आपल्या सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये आपण शिकणार आहोत सायन्स 1 चा चॅप्टर नंबर 2 क्लासिफिकेशन ऑफ पिरियॉडिक टेबल. वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि मराठी वाल्यांनो तुम्ही नेक्स्ट चॅप्टर